नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की यावर्षी एकादशी आणि संक्रांत एकाच दिवशी आलेली आहे, बरोबर ना? तर सगळ्यांना वाटते एकादशी धरावी किंवा नाही, सण पण आहे. तर जे एकादशी धरतात त्यांनी एकादशीच धरायची आहे आणि जे करत नाही त्यांनी नका करू. देवाला नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालतो. आणि मकर संक्रांत म्हणजे काय? मकर संक्रांत म्हणजे सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांत असे म्हणतात. तर यावर्षी देवी ही पिवळ्या वस्त्रावर आलेली आहे, तर म्हणून पिवळे वस्त्र वर्ज्य आहे. आपण पिवळे वस्त्र घालायचे नाही. आपल्याला शुभ रंग आहे लाल, हिरवा आणि गुलाबी. आणि पुण्यकाल आहे दुपारी 3:06 ते 6:19 पुण्यकाल आहे. आणि महापुण्यकाल दुपारी 3:13 ते 4:58 या वेळेत आहे महापुण्यकाल. तर तुम्ही या वेळेत पूजा करू शकता. तर दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या मकर संक्रांतीला खूप विशेष महत्त्व आहे, कारण की पुण्यकाल पर्वकाळ यामध्ये खूप आपल्याला पुण्य प्राप्त होते. आणि स्नान आणि दान यानेसुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होतात. आणि स्नानसुद्धा कोणी तीर्थस्थानी म्हणजे तिथं तीर्थ आहे तिथं जाऊन स्नानसुद्धा करतात लोक, पर्वकाळ म्हणतात त्याला. तर तुम्ही आता म्हणतात ना, इंद्रायणी नदी, गंगा नदी, गोदावरी अशा बऱ्याचशा नद्या असतात, तर तिथे जाऊन पर्वकाळामध्ये स्नानसुद्धा केलं तर पुण्य प्राप्त होतं. आणि जर आपल्याकडे त्या नद्यांचं पाणी आणलेलं असेल म्हणजे तीर्थ, तर आपण ते टाकून स्नानसुद्धा केलं तरीसुद्धा आपल्याला गंगेचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. तर असं आहे विशेष धर्म म्हणजे आपल्या धर्मामध्ये, की पुण्यप्राप्तीसाठी हा पर्वकाळ खूप छान आहे. आणि तिळाचं दानसुद्धा तुम्ही करू शकता, तिळाचं उटण लावू शकता आणि तीळ आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता. तर या काळामध्ये कुणालाही कठोर बोलू नका, वाईट ऐकू नका आणि कुणाचंही वाईट चिंतू नका. भगवंताचं नामस्मरण करा आणि देव सदैव तुमच्या पाठीशी राहील. दुसऱ्यांचं चिंतक म्हणजे हित चिंतलंसुद्धा तर आपलंसुद्धा हितच होतं. तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझी माहिती कशी वाटली तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.